आजची सकाळ ना हनीच्या न्यू सॉन्ग पासून सुरू झाली होती. मग काय तर मला पण हनीचा न्यू सॉन्ग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. मॅडम गाणं म्हणजे पत्र मला देवाची पूजा पण करून घ्यायचं होतं. तसं तर आज पूजा करायला खूप जास्त लेट झालं होतं, त्याच्यामुळेच काम जरा स्पीडमध्येच केलं होतं. पूजा पण झाली होती तोपर्यंत मॅडमचं गाणं म्हणायचं पण संपलं होतं. मग मायाले की देवाचा आशीर्वाद घेतल्या. मग हनीला जेवण करायला दिलं होतं. माझा पण उपवास होता त्याच्यामुळेच मुरमुरे केलं होतं. मग मायाला की मस्तपैकी जेवण केल्या होत्या. तुमच्यासोबत ना हनीचं दुपारचं रुटीन शेअर करतो, म्हणजे तुम्हाला पण तुमच्या बेबीला द्यायला थोडंसं हेल्प होईल. अगोदर गव्हाचं पीठ चुरून घेतलं होतं. 5-10 मिनिटासाठी तसंच झापून ठेवलं होतं. इकडं गॅसवर पण थोडंसं डाळ शिजून घेतलं होतं. 5-10 मिनिटं झालं होतं. चांगलं पीठ मऊ पण झालं होतं. मग लगेच चपाती पण करून घेतलं होतं. चपातीना चांगलं भाजून घ्यायचं बरं का. मग जरा चपाती थंड पडली की त्याला मिक्सर मधून लगेच बारीक करून घेतलं होतं. मग लगेच गॅसवर बघून उठून त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकलं होतं. तूप कडजेपर्यंत 4-5 लसणाच्या पाकळ्या पण कुटून घेतलं होतं. तेल चांगलं कडल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं जिरे कुटलेले लसूण कट करून टाकलं होतं. मग चांगलं परतून घेतल्याच्या नंतर डाळ शिजलेली टाकून त्याला पण चांगलं मिक्स करून घेतलं होतं. थोडा वेळ झाल्यानंतर त्याच्यामध्ये मिक्सर मधून काढलेले बारीक चपाती ते पण टाकलं होतं. थोडा वेळ शिजण्यासाठी ठेवलं होतं. मग चांगलं पण शिजलं होतं. तुम्ही बघू शकता. तुम्ही पण एक बार नक्की ट्राय करा. खूप जास्त हेल्दी आहे बरं का. आणि तर जेवण करता वेळेस पण नीट करत नाही बरं का. तिचे असं काहीतरी नाटके राहतात. तिला ना खेळवतच जावं लागतं.